आब्बा बाई तुम्हाला माहित आहे का ऊन किती पडत आहे तर म्हणून मी बनवतो टरबूजचा ज्यूस. या प्याले मग पहिलं तर आणली हे गोल गोल घुमवणारी मशीन. याला दिलं थोडंसं करंट दिल्याच्या नंतर मला बी करंट पाहिजे होतं म्हणून मी दाबायला लागलो. टरबूजले बाकी लागत होते. ज्यूस गिस काही नाही असंच खाऊन टाकतो याले पुरं. पहा मग झाला आमचा तयार ज्यूस. पण त्याच्यामध्ये लागते थोडीशी साखर तर मी गेलो साखर आणण्यासाठी. साखर टाकून अजून टेस्ट करून पाहिलं कसं वाटत आहे. बढिया लागत होतं. आता या मशीनने ठेवतो बांधून आपल्या जाग्यावर. जा बापा तू आपल्या जागेवरनं माझे कामं वाढवत नको जा. तुझ्या करताना अर्धे भांडे वाढते मये. या चक्रीचं लईच तर असं याचे भांडे लई निघते. मग सगळं ठेव ठाव कूक केलं. मग त्या एका गंजामध्ये काढलो त्याचा ज्यूस गारून चांगला. गारणीनं गारलो. मग त्याच्यावर थोडंसं चवीला टाकलो मीठ टाकलं. टेस्ट बढिया येत होती. दारू प्याचा ग्लास घेतलो आणि त्याच्यामध्ये टाकलो आपला ज्यूस. पाच ज्यूस कसा दिसताय एक नंबर. आवाज बी पहा ना किती खतरनाक येऊन राहिला त्याचा. या रेडी झाला प्याले मग ज्यूसच होय बरं दारू नाही तर तुम्ही काही म्हणता बापा. थोडासा ज्यूस पेलो थोडासा ज्यूस फ्रीज मध्ये ठेवतो. आता पाहत होतं माझ्या मायनं फ्रीज मध्ये नाव भाजीपालाच भरून ठेवला. आता ठेवायला जागा नाही कुठं ठेवू बा. जाऊ दे वरच्या कोंटात नेऊन ठेवून देतो याले. किती वेळा सांगतो सामान कमी पण ऐकतच नाही माया. आता झोपाच्या वेळी पेतो मस्त थंड थंड. पण त्याच्या पहिले एक ग्लास पहिलेच पिऊन टाकतो कोणाला माहित नाही झालं पाहिजे. बढिया वाटत आहे एक नंबर. तुम्ही बी घरीच असंच बनवून प्या बडे स्वस्त.